खरोखर की हा तुळशी विवाह नसून आहे ना कोणाचं तरी ना एका जोडप्याचं एक लग्न आहे. नमस्कार मित्रांनो, मी सनी माने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आत्ता सध्या मी भांडूप या ठिकाणी आहे. मित्रांनो, या टायमाला माका काय जाऊन भेटला नाही गावी तुळशीच्या लग्नात, तर मी या ठिकाणी भांडूप या ठिकाणी आपला बोलतात ना एक कोकण नगरी म्हणून मानला जातो भांडूप. म्हणजे मोस्टली सगळे कोकणी माणसं इथे राहतात आपल्या भांडूपमध्ये बोला, डोंबिवलीमध्ये. तर मी, माझा मित्र सामंत आणि अजून गावकर, अमय गावकर, हे आता आम्ही तिघंजण भांडूपमध्ये तुळशी लग्न हे उत्साह साजरी करण्यासाठी खास इथे भांडूपला आलेलो आम्ही. तर अजून मित्र काय काय आपल्याकडे आता कार्यक्रम कसा काय करणार आपण प्लॅन? आता आपण त्या अमयला येऊ देत. अमय आल्यानंतर आपण भांडूपच्या गणेश नगरमध्ये जाणार आहोत, साईबाबा मंदिर जवळ. तिकडे कार्यक्रम आहे तुळशी विवाहाचा. कसं झालं माहिती आहे का, आताच्या लोकांना आहे ना नोकरीमुळे या शिक्षणामुळे गावी आहे ना हे सण त्यांना भेटत नाहीत. कसे प्रथा काय आहेत आपल्या परंपरा काय ह्या लोकांना अजूनपर्यंत माहीत नाहीत. फक्त तुळशीचं लग्न आहे हेच माहिती आहे. तर आज आपण प्रॉपर बघणार आहोत की गावच्या पद्धतीमध्ये शास्त्रशुद्ध आपलं तुळशीचं लग्न कसं असतं हे आज आपण बघणार आहोत. तर ओके, व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. माझे मित्र पण मित्राने खूप छान माहिती दिली तुम्हाला, छान बोलला. तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. आता आम्ही भांडूप स्टेशनमध्ये आहोत. आता आम्ही इथून रिक्षा पकडणार गणेश नगरला जायला, साईबाबा मंदिरावर. ओके, तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनल पहिल्यांदा बघतायत तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, चला आपण जाऊया आता. ठीक आहे, थँक्यू सो मच. बघा भांडूप स्टेशन. तर थेट आता आम्ही इथून ब्रिजवरून चालत जाणार वरती. मित्र गावकर इले, आम्ही गावकर इले बाबा. हे उत्कृष्ट पकवाज वादक आहेत आणि यांचं यूट्यूबला चॅनल पण आहे आम्ही गावकरचा, तुम्ही सर्च मारू शकता यूट्यूबला. चला आम्ही हातात जाऊया ना आपण. चला मित्रांनो, आता आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहोत. तर आता गाढव नाकाची रिक्षा पकडली, शेअरिंग पकडली आम्ही. आता आम्ही गणेश नगरला उतरू देते आम्ही. ओके मित्रांनो, फायनली आम्ही इथे पोचलो गणेश नगर इथे. तर आता हे बघा, तुम्हाला इथं आता पूर्ण डेकोरेशन सुरुवात झाली. बघायला दाखवतो तुम्हाला पूर्ण वे. ते साईबाबाचा बॅनर लावलाय बघा. तर मित्रांनो, आता हळदीचा कार्यक्रम चालू आहे. हळदीच्या ठिकाणी मी चाललो, हळद लावतो त्या ठिकाणी.
गोपाल कृष्ण महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय, हर हर महादेव, पवन सुत हनुमान की जय, श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ बाबा. चला बाबा, ह्या रोजी दिवाळीच्या कार्यक्रमात ते आनंदात पार पडले बाबा. हा दिवाळीचा शेवटचा सण आज प्रसिद्ध आणि हा त्यांच्याकडे प्रतिवर्षी हा कार्यक्रम आनंदात पार पडून द्या. श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. हे आले ते नवरदेवाची आई आहे, नवरदेवाची आई आले बघा, नवरदेवाची आई आल्या. हा उठण्या उठण्या झालेली आहे. आम्ही आणलेली आहे आणि कार्यक्रमाला तिचा कार्यक्रम झाला. आता आपण वरातीला चाललो. वरात नवरदेवाची वरात निघाली आहे, ते आता तुम्हाला दाखवतो मी. पहिले गणपती मंदिर असेल आणि गणपती मंदिर एवढं छान आहे ना, आणि त्याच्या बाहेरची सजावट केलेली एवढी सुंदर आहे. चला दाखवतो तुम्हाला कसं आहे.
मित्रांनो खूपच छान असा म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा असा तुळशीचं लग्न हे बघितलं असेल, तुळशी विवाह भांडूपला. तर तो कसं वाटलं मित्र, मजा आली ना? तुळशी विवाह खरोखर एकदम सुंदर असं झाला. आणि पहिली गोष्ट म्हणजे ज्या काही प्रथा असतात तुळशी विवाहासाठी लागणारे, पण असं वाटत होतं की खरोखर की हा तुळशी विवाह नसून आहे ना कोणाचं तरी ना एका जोडप्याचं एक लग्न आहे. आणि एवढं सुंदर प्रकारे त्यांनी रचना केली होती. सुंदर प्रकारे म्हणजे हळदपासून जे लग्नाचे पूर्ण जे काही विधी असतात सर्व विधी शास्त्रोक्त त्यांनी केले होते. आणि एवढं सुंदर वाटलं, एकदम घरातल्यासारखं वाटत होतं. लग्न कार्य खूप छान झालं. तुळशी विवाह पण एकदम मस्त झाला. वरात बिरात मस्त छान काढलेली होती. आणि लास्टला आईस्क्रीम बिस्क्रीम वाटत होते, पण आम्ही काय थांबलो ना, कारण आम्हाला डोंबिवलीला यायचं होतं म्हणून. तर खूप मजा आली. असे तुम्ही अजून छान छान असे माझ्या व्हिडिओद्वारे तुम्ही माझ्या चॅनलद्वारे तुम्ही व्हिडिओ बघा. तर चॅनलला सबस्क्राईब करा, नसेल चॅनलला पहिला सबस्क्राईब करा. ओके, व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा. ओके, चला चला बाय बाय, टेक केअर.